दहिवडी तालुका मान येथील संत निरंकारी नारी सत्संगमध्ये हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने मान तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। प्रेम भावना, नम्रता, सहनशीलता ही मूलमंत्र देणाऱ्या संत निरंकारी मंडळाने नारी सत्संगची जनजागृती आणि सद्गुरूचे ज्ञान घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने व सर्व महिला एकत्र आल्यास एकत्वाची भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने मानवता प्रस्थापित होईल, या उद्देशाने समाजात व्यवहार करताना माणुसकीची शिकवण दिली जाते। संत निरंकारी मंडळ देश विदेशात कार्यरत असताना महिलांना ज्ञानाची प्राप्ती झाली तर ते जनजागृती करू शकतात, या उद्देशाने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। संत निरंकारी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, लहानांना बाल संस्कार, महामारीच्या ठिकाणी सेवा दलांच्या माध्यमातून मदत केली जाते। त्यावेळी सर्व सदस्य हिरिरीने सहभाग घेताना दिसून येतात। याबद्दल महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। दरम्यान मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सौ सोनिया गोरे यांनी समारंभासाठी उपस्थित राहून मंडळाची माहिती जाणून घेतली। यावेळी संत निरंकारी मंडळाची समाजोपयोगी पुस्तके, प्रवचनांची माहितीपूर्ण असलेली प्रकाशने व महिला भगिनींना संसारोपयोगी भेटवस्तू दहिवडी नारी सत्संगच्या वतीने देण्यात आल्या। आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या दहिवडीतल्या संत निरंकारी मंडळाच्या सत्संग भवनमध्ये। तर दहिवडीच्या ब्रांचच्या वतीने महिलांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे या कार्यक्रमाचं कसं नियोजन केलं आहे तुम्ही। नमस्कार। तर आम्ही या सत्संगच्या वतीनं, नारी सत्संगच्या वतीनं सर्व माता बहिणींच्यासाठी एक हळदी कुंकवाचा नवीन उपक्रम योजलेला आहे। तर तो कशासाठी, तर सर्व ज्या अज्ञानी माता बहिणी आहेत त्यांना सुद्धा हे सद्गुरूचं ज्ञान मिळावं आणि त्याचबरोबर हे जे सद्गुरूचं आमच्या ज्ञान आहे ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचावं आणि जी सद्गुरूची शिकवण आहे प्रेम, नम्रता, सहनशीलता ही शिकवण सर्व घराघरामध्ये जावे, यासाठी आम्ही हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे। त्याचबरोबर सर्व महिला जर एकत्र आल्या तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होईल, मानवता प्रस्थापित होईल, यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। संत निरंकारी मंडळ मानवाला मानवतेचा संदेश देतं, तर त्याप्रमाणे तुम्ही याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे किंवा त्या मंडळाचं काय तुमच्या म्हणजे बोधचिन्ह काय आहे त्याबद्दल? आमच्या मंडळाचे 5 प्रण आणि 3 कर्म आहेत, हे ज्ञान देताना आम्हाला सांगितली जातात आणि तीच कर्म आचरणात आणून आपण व्यवहारात म्हणजे वागताना सुद्धा आपण ती आचरणात आणूनच वागायची आहेत। गुरुप्राप्तीसाठी म्हणजे महिला स्त्री एक अशी शक्ती, स्त्रीपासून घर स्वर्ग बनू शकतं। स्त्रीला जर ह्या ज्ञानाची प्राप्ती झाली तर ती सर्व काही करू शकते। म्हणून ही नारी सत्संगमध्ये ह्या गुरुची माहिती करून घ्यायची, हा आमचा ह्या गुरुचा ध्येय आहे। आणि सद्गुरू आता महाराष्ट्राचा समागम संपन्न झाला तर आणि त्यानंतर माताजी बारामतीला पण येऊन गेल्या, तर त्यात माताजींनी त्यासाठी तुम्हाला सर्वांना संदेश काय दिलेला आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? माताजीने आम्हाला संदेश एक दिलेला आहे की फळ हे खाण्यायोग्य असेल तेव्हाच ते खाल्लं जातं। ते जर आपण म्हटलं उद्या खाऊ, परवा खाऊ तर ते खराब होऊन जातं, ते आपल्या शरीराला हानिकारक असतं। जेव्हा खाण्यायोग्य असेल तेव्हाच आपण ते खाल्लं पाहिजे, ते शरीराला आपल्या आरोग्यदायक असतं। तसंच आपण हे फळ म्हणजे आपला ध्येय आहे, तो ज्या त्यावेळेस ते ज्ञान प्राप्तीचं किंवा ज्या त्यावेळेस आपल्याला जी कार्य करायला सांगते त्यावेळेस त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे, ते जीवनात अंमलात आणलं पाहिजे, इतरांना त्याचं ज्ञान प्राप्तीचं ज्ञान दिलं पाहिजे, हे असं माताजीने सांगितलं आहे। आणि ते फळ जर खराब होत गेलं आणि आपलं जर आपण म्हातारपणे काय करू शकणार आहे, जेव्हा आपण आत्ता जे करू शकतो, सगळ्यांना माहिती देऊ शकतो गुरुच्या तर्फे, ते आत्ताच आपण करू शकतो। वेळेचे भान हे माताजीने या फळाच्या रूपात आणि आपल्या कर्माच्या रूपात सांगितले आहे, हा संदेश सांगू शकतो। महिलांनी आज दहिवडीत संत निरंकारी मंडळाचं जे भवन आहे त्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून देश विदेशात किंवा आपल्या महाराष्ट्रात कोणकोणते उपक्रम राबवले जातात मंडळाच्या माध्यमातून? आपल्या मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांना बालसंस्कार म्हणजे मुलांना लहानपणापासूनच अशी शिकवण दिली जाते की कसं वागायचं, कसं राहायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा। परत आपल्यात निरंकारी मंडळात स्वच्छता अभियान राबवलं जातं, परत रक्तदानाचे शिबिरं राबवली जातात, म्हणजे असे उपक्रम वेगवेगळे करतं आपलं निरंकारी मंडळ। कुठं पूर आला, कुठं काय झालं की आपलं पहिलं मंडळ तिथं हजर असतात सगळ्यांच्या आधी, म्हणजे सरकारी ज्या
असतात ना लोकांच्या आधी, म्हणजे जे शासन आधी करायला जातं त्याच्या आधी आपलं तिथं मंडळ पहिलं हजर असतं. तर इथं आपण संत निरंकारी मंडळाच्या सत्संग भवनमध्ये आहोत. तर आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांनी. तर तुम्ही महिलांनी याबद्दल तुमचं कौतुक करणं तेवढं थोडंच आहे, पण तुम्ही महिलांच्या माध्यमातून संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवता येते किंवा काय मंडळाच्या माध्यमातून काय संदेश देत आहे समाजाला? खरं तर या हळदी कुंकवाचा एकच उद्देश होता की स्त्री ही घरातली मेन एक म्हणतात ना मुख्य सीएम असते आणि स्त्री जागृत झाली की मग अख्खं घर तिथं त्या मार्गाने जातं आणि त्यासाठी आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला की त्या निमित्ताने आपण शेजापाजारच्या किंवा असे काही जणांना इन्व्हिटेशन देऊ शकतो आणि त्या निमित्ताने या सत्संगलाही येतील आणि या इकडची गरिमा म्हणजे जे संस्कार आहेत ते पण त्यांच्या नजरेत येतील एवढाच हेतू होता. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त 149 रुपये. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे. त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल हा YouTubeला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे 16 फेब्रुवारी. स्पर्धेचा निकाल हा 22 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आज संपर्क करा 9112 66 57 27 आणि 9604 70 83 14 या क्रमांकावर.